विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2026च्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी कॉमर्स पेपर 2 मधून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सेशन अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आज आपण युनिट 1 मधील अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक्सवरती एक्सपेक्टेड एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत, तेही संपूर्ण स्पष्टीकरणासह. तो त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जर मार्क्स वाढवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपासून आपली पेपर 2 कॉमर्सची लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये तुमचा पेपर 2 कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला कंप्लीट सिलेबस नोट्स मिळणार आहेत, मॉक टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन्स असणार आहेत, मॅरेथॉन सेशन असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बॅचमध्ये पेपर 2 सोबतच तुम्हाला पेपर 1चाही अभ्यास करता येणार आहे. म्हणजेच पेपर 1चा कंप्लीट कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर आजच तुम्ही या बॅचमध्ये एनरोल करायचं आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय. द ॲग्रीमेंट रिलेटेड टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अंडर WTO इज. WTOच्या अंतर्गत जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत हा संबंधित करार कोणाचा आहे? ओके, गॅट्सचा आहे, ट्रिम्सचा आहे, ट्रिप्सचा आहे की AOAचा आहे? तर ऑप्शन सी एक्झॅक्टली बरोबर आहे, ट्रिप्स. आता ट्रिप्सचं फुल फॉर्म लक्षात ठेवा सगळेजण, ठीक आहे? मी इथे लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ट्रेड रिलेटेड ओके ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ओके, विच इज ट्रिप्स. आलं लक्षात? ट्रिप्सचा फुल फॉर्म अजिबात विसरू नका. आता हा जो ट्रिप्सचा करार आहे याच्यामध्ये काही काही गोष्टींचं संरक्षण केलं जातं. मग त्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याचं संरक्षण केलं जातं? एक आहे तुमचा पेटंट. कुठला आहे? पेटंट. ठीक आहे. दुसरा आहे तुमचा कॉपीराइट. ठीक आहे. तिसरा आहे तुमचा ट्रेडमार्क आणि चौथा आहे तुमचा जे इंडस्ट्रियल डिझाईन असतात ते. इंडस्ट्रियल डिझाईन. ठीक आहे. या गोष्टी विसरू नका. कशाचं संरक्षण केलं जातं? तर या गोष्टींचं संरक्षण केलं जातं ट्रिप्सच्या अंतर्गत. ओके, तर हा आहे तुमचा पहिला प्रश्न. बघा जो की ट्रिप्स वरती विचारलाय. काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग आर कवर्ड अंडर ट्रिप्स ॲग्रीमेंट. ट्रिप्स ॲग्रीमेंटच्या अंतर्गत कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत? कॉपीराइट आहे, जॉग्राफिकल इंडिकेशन आहे, इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्स हे भाग नाहीये, इंडस्ट्रियल डिझाईन सुद्धा आहे, टॅरिफ बाइंडिंग्स नाहीये. ठीक आहे, म्हणजे ABD याचा राईट आन्सर असायला पाहिजे. तर कॉपीराइट, जॉग्राफिकल इंडिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन्स या सर्व गोष्टी ट्रिप्समध्ये येतात. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्स हे गुंतवणुकीशी संबंधित आहे, याचा ट्रिप्सशी काही संबंध येणार नाही. त्यानंतर तुमचे टॅरिफ बाइंडिंग्स आहेत, हे कशाशी आहे? एक्सपोर्ट इम्पोर्टशी संबंधित आहे. बरोबर आहे ना? टॅरिफचे जे शुल्क असतात हे कशाशी संबंधित आहेत? हे ट्रिप्सशी संबंधित आहेत का? नाही, हे इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित आहे. ठीक आहे, त्यामुळे हे सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. सो A, B आणि D हे राईट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॉट 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 इज नॉट अ फीचर ऑफ ग्लोबलायझेशन. ओके, आता ग्लोबलायझेशनचा कुठला दिलेल्या ऑप्शन्स पैकी फीचर नाही असं सांगितलंय. आता त्यासाठी आपल्याला ग्लोबलायझेशन काय आहे हे माहिती पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता ग्लोबलायझेशन म्हणजे काय असतं? जगामध्ये जे काही व्यापार होतात, प्रत्येक देशामध्ये जे काही व्यापार होतात, गुंतवणूक होते, तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, बरोबर आहे, जी काही इन्फॉर्मेशन आहे त्यांचा मुक्त प्रवाह, ओके, फ्री ऑफ ट्रान्समिशन, राईट, हे वाढवणं म्हणजे ग्लोबलायझेशन असतं. मग यापैकी कुठलं फीचर नाही असं विचारलंय. A, भांडवलाचा मुक्त प्रवाह, B, तंत्रज्ञानाचे मुक्त वहन, C, आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध की D, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार. आता ग्लोबलायझेशन तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे याचा राईट आन्सर आपल्याला डायरेक्ट दिसतो, तो आहे ऑप्शन C. रेस्ट्रिक्शन्स म्हटलं तर तो ग्लोबलायझेशन नाही. जिथे रेस्ट्रिक्शन फ्री आहे त्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणत असतो. बरोबर आहे. आता ग्लोबलायझेशनमुळे काय फायदे होतात? तर भांडवल जे आहे एका देशातून दुसऱ्या देशात सहजपणे नेता येतं, राईट. दुसरं म्हणजे जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा जास्तीत जास्त प्रसार होतो. MNCs आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, ते वेगवेगळ्या देशामध्ये जास्तीत जास्त एक्सपांड करू शकतात, विस्तार होऊ शकतात. हा ग्लोबलायझेशनचा फायदा होऊ शकतो. मग या ठिकाणी जर रेस्ट्रिक्शन असेल तर ह्या गोष्टी होणं पॉसिबल आहे का? नाही. त्यामुळे ग्लोबलायझेशनचा हा C ऑप्शन फीचर नाही.
पुढील प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल्स आर कॉमन टू बोथ गॅट अँड गॅट्स, म्हणजे दोन्हीशीही कॉमनली ते संबंधित असलं पाहिजे असे कुठले पॉइंट्स आहेत, है ना? म्हणजे वस्तू व्यापार असू द्या आणि सेवा व्यापार करार असू द्या, बरोबर आहे. मोस्ट फेवर्ड नेशन्स, नॅशनल ट्रीटमेंट, बाइंडिंग कमिटमेंट, सबसिडी रिस्ट्रिक्शन्स, व्हॉलेटरी लायसन्सिंग, है ना? आता यापैकी जर तुम्ही बघाल तर फक्त एबीसी हे तीनच जे आहे ते गॅट आणि गॅट्स हे दोन्हीशी संबंधित येतात. जर तुम्ही म्हणाल की तुमचं सबसिडरी रेस्ट्रिक्शन आहे किंवा व्हॉलेंटरी लायसन्सिंग म्हणजे अनुदान निर्बंध आहे आणि स्वेच्छा परवाना आहे. बघा, अनुदान निर्बंध जो आहे तो पूर्णतः वस्तूशी संबंधित आहे, सेवाशी संबंधित नाही, म्हणजे गॅटशी संबंधित आहे. गॅट्सशी डायरेक्टली थेट संबंध याचा येत नाही, त्यामुळे ते हा आन्सर येणार नाही. कारण प्रश्नच असं विचारला ना की बोथ कॉमन असायला पाहिजे, दोन्हीसाठी कॉमन असला पाहिजे. एकासाठी कॉमन असेल तर चालणार नाही, बरोबर आहे. आणि ई जो आहे व्हॉलेंटरी लायसन्सिंग हे मोस्टली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीजमध्ये येतं, जसं की पेटंट वगैरे आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथे गॅट आणि गॅट्स या दोन्हीशी डायरेक्टली संबंध याचा येणार नाही, म्हणजे ह्याचा स्वतंत्र एक आहे, स्वतंत्र करार आहे त्याचा व्हॉलेंटरी लायसन्सिंग म्हटलं तर, है ना? जो की पेटंट, कॉपीराईट अशा गोष्टीमध्ये येतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीजमध्ये, राईट. याचा गॅट आणि गॅटशी संबंध येणार नाही, त्यामुळे ए, बी आणि सी हे ऑप्शन बरोबर आहेत. पुढील प्रश्न, डॉट 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 इज नॉट अ मेथड ऑफ एंटरिंग इंटरनॅशनल बिझनेस. ओके, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करण्याची पद्धत नाही? ए, परवाना देणे म्हणजे लायसन्सिंग, बी, फ्रँचायझिंग, सी, निर्यात, की डी, राष्ट्रीयकरण. तर ऑप्शन डी एक्झॅक्टली बरोबर आहे. नॅशनलायझेशन इज अ नॉट अ मेथड ऑफ एंटरिंग इंटरनॅशनल बिझनेस. अलग लक्षात. आंतरराष्ट्रीय व्यवसायात जर आपल्याला प्रवेश करायचा असेल, है ना, तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं की त्यापैकी एक आहे लायसन्सिंग, फ्रँचायझिंग, एक्सपोर्टिंग, या गोष्टी आहेत. बट नॅशनलायझेशन म्हटलं, राष्ट्रीयकरण म्हटलं, तर याचा काय अर्थ आहे? म्हणजे खाजगी उद्योग सरकारच्या मालकीमध्ये घेणे, है ना? जे प्रायव्हेट गोष्टी आहेत त्याला सरकारच्या मालकीमध्ये घेणे, त्याला म्हणतात नॅशनलायझेशन, है ना? आता ही एक आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करण्याची पद्धत नाही. ओके, लायसन्सिंग, फ्रँचायझिंग, एक्सपोर्टिंग हे सर्व पद्धती आहेत इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एंटर करण्यासाठी, है ना? बट नॅशनलायझेशन काय आहे? नॅशनलायझेशन म्हणजे प्रायव्हेटला गव्हर्नमेंट करून टाकणं, पब्लिक करून टाकणं. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर नॉट पार्ट ऑफ जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस. गॅट्सशी संबंधित कोणत्या गोष्टी नाहीत असं विचारलंय बरं का. कोणत्या गोष्टी नाहीत किंवा कोणती गोष्ट नाही, एक असू शकतं किंवा एकपेक्षा जास्तही असू शकतं. ठीक आहे. ए, क्रॉस बॉर्डर सप्लाय, बी, नॅशनल ट्रीटमेंट, सी, मोड 5 सप्लाय, कमर्शियल प्रेझेन्स आणि मोड 2 सप्लाय. बरोबर आहे. मग ऑप्शन्स आहेत ओनली सी, सी अँड ई, बी अँड डी, की ए अँड ई. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल है ना व्यवस्थितपणे, तर ए जो आहे क्रॉस बॉर्डर सप्लाय हे गॅट्स मध्ये असतंच, बरोबर आहे. सीमापार सेवा पुरवठा हे गॅट्स मध्ये असणारच आहे, कारण बघा गॅट्स जो आहे तो कशाच्या अंडर येतो? तो येतो WTOच्या अंडर, बरोबर आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अंडर येतो. मग याच्यामध्ये याच्या अंडर येणे याचा अर्थ काय? की जो की पूर्णतः क्रॉस बॉर्डर सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, क्रॉस बॉर्डर ट्रेड करणं याच्याशी संबंधित येणार आहे. मग क्रॉस बॉर्डर सप्लाय कसं काय नसेल? तर ऑब्व्हियसली ते असणारच आहे. सो ए याच्यामध्ये असणारच आहे. प्रश्न विचारलाय कोणता नसणार आहे. मग आता ऑप्शन मध्ये जिथे जिथे ए आहे तो तर ऑप्शन चुकीचाच असणार आहे, कारण ए आपल्याला कन्सिडर करायचा आहे आणि प्रश्न विचारलाय कुठल्या कन्सिडर केल्या जात नाही, त्यामुळे डी इथे एलिमिनेट होतो, बरोबर आहे. त्यानंतर नॅशनल ट्रीटमेंट आहे, है ना? नॅशनल ट्रीटमेंट आहे, राष्ट्रीय समान वागणूक. ऑब्व्हियसली क्रॉस बॉर्डर सप्लाय असलं तर आपल्याला फेअर ट्रेड करावं लागणार आहे, फेअर सर्व्हिसेस करावं लागणार, त्यामुळे बी पण असायला पाहिजे. सो बी जिथे जिथे आहे तो सुद्धा एलिमिनेट होतो. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर तुम्ही बघाल की उरले काय आता सी आणि सीई, म्हणजे सी आणि ई या दोन्हीमध्ये, बरोबर आहे. मोड 2 सप्लाय हे बरोबर आहे, कारण गॅट्स मध्ये मोड 4 सप्लाय असतं, तर 2 ऑब्व्हियसली असणारच आहे, त्यामुळे ई सुद्धा असतं, बरोबर आहे. सो हे सुद्धा एलिमिनेट होतं. ओनली सी, मोड 5 सप्लाय हे गॅट्स मध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. का? कारण मोड 4 सप्लाय आहे, 5 सप्लाय असं नाही आहे. आलं लक्षात. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे तो कन्सिडर केला जाणार नाही, कारण प्रश्नच तसा विचारलाय की आपल्या गॅट्स मध्ये कुठली गोष्ट, कुठला पॉइंट जो आहे तो कन्सिडर केला जाणार नाही, तर तो आहे मोड 5 सप्लाय.
पुढील प्रश्न बघा, असे क्वेश्चन्स पण तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतील. ओके, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे तो केव्हा एस्टॅब्लिश झाला होता, कोणत्या साली एस्टॅब्लिश झाला होता? 1944, 56, 65 की 91? तर राईट आन्सर आहे 1944, 1944. ओके, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF याची स्थापना 1944 मध्ये झाली होती. ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स जी आहे, ही कॉन्फरन्स जेव्हा झाली होती त्या कॉन्फरन्सच्या दरम्यान इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना करण्यात आली होती. याचा उद्देश काय? IMFचा उद्देश काय? याचे ऑब्जेक्टिव्ह काय? एक तर आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार सांभाळणं किंवा स्टेबल करणं, त्यासोबत जे काही मेंबर कंट्री आहेत त्यांना मॉनिटरी फंड देणं किंवा मॉनिटरी हेल्प करणं, पैशाची मदत करणं, राईट. त्यासोबतच जे जागतिक व्यापार आहे त्याला प्रोत्साहन देणं, या सर्व गोष्टी कोण करत असतं? IMF करत असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याचं हेडक्वार्टर कुठे आहे? याचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन मध्ये, वॉशिंग्टन DC, हे लक्षात ठेवा, हेडक्वार्टर. ओके, पुढे आता आपल्याला विचारलेत ट्रिम्स जे आहे, ट्रिम्सचे ऑब्जेक्टिव्ह विचारलेत, उद्दिष्टे विचारलेत. ठीक आहे, आता प्रश्न असा आहे की खालीलपैकी व्यापाराशी संबंधित गुंतवणूक उपाय कराराची उद्दिष्टे कोणती आहेत? बरोबर आहे. बघा आता, एलिमिनेट डिस्क्रिमिनेटरी इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिसेस, म्हणजे भेदभाव करणाऱ्या गुंतवणूक पद्धतींचे उच्चाटन करणे. बी, प्रमोट क्रॉस बॉर्डर सर्व्हिसेस, सीमापार सेवा प्रोत्साहन देणे. सी, इन्शुअर नॅशनल ट्रीटमेंट इन इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीत राष्ट्रीय समान वागणूक सुनिश्चित करणे. डी, रिड्यूस लोकल कंटेंट रिक्वायरमेंट्स, म्हणजे स्थानिक घटक वापर अटी कमी करणे. आणि ई, ग्रँट एक्सक्लुझिव्ह कॉपीराइट लायसन्स, म्हणजे विशेष प्रताधिकार परवाने देणे. आता विचार जर कराल तुम्ही ट्रिम्सच्या बाबतीत, बरोबर आहे, ट्रिम्स ॲग्रीमेंट सुद्धा कशाच्या अंडर येतो? जो की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अंडर येतो, बरोबर आहे, जो की व्यापाराशी संबंधित जे काही गुंतवणूक आहेत है ना, त्याच्या उपायावर नियंत्रण ठेवत असतो, बरोबर आहे. सो त्यामुळे जर आपण व्यवस्थित बघितलं तर A, C आणि D, बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो इथे करेक्ट येतो. म्हणजे एलिमिनेट डिस्क्रिमिनेटरी इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिसेस हे बरोबर आहे, ट्रिम्समध्ये येतं, हे ट्रिम्सचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर इन्शुअर नॅशनल ट्रीटमेंट इन इन्व्हेस्टमेंट, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि येतं तुमचं रिड्यूस लोकल कंटेंट रिक्वायरमेंट, ठीक आहे, हे सुद्धा बरोबर येतं. इन्शुअर आपलं जो बी पॉईंट आहे, प्रमोट क्रॉस बॉर्डर सर्व्हिसेस, हे आपण गॅटशी संबंध जोडू शकतो. म्हणजे प्रमोट क्रॉस बॉर्डर सर्व्हिसेस जे आहे है ना, सीमापार सेवा प्रोत्साहन देणे, हे जे काही सेवा व्यापाराशी संबंधित जे काही स्वतंत्र करार आहेत त्याच्याशी संबंध येऊ शकतो. त्यानंतर आहे तुमचं विशेष प्रताधिकार है ना, परवाना देणे, हे कशात येतं? हे ट्रिम्समध्ये येतं का? नाही, हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी वगैरे त्याच्यामध्ये येऊ शकतं. ठीक आहे, पुढील प्रश्न, कोटा सिस्टीम इज अन एक्झाम्पल ऑफ. कोटा सिस्टीम हे कशाचं एक्झाम्पल आहे? राईट, टॅरिफ बॅरियरचं आहे, नॉन टॅरिफ बॅरियरचं आहे, मॉनिटरी मेजर्स आहे की एक्सचेंज कंट्रोलचं आहे, है ना? तर यापैकी कुठला आहे? तर यापैकी आहे नॉन टॅरिफ बॅरियर. ओके, कोटा सिस्टीम जी आहे, राईट, पहिली गोष्ट तर टॅरिफ बॅरियर काय असतं बघा. टॅरिफ बॅरियर म्हणजे जे काही इंटरनॅशनल व्यापार होतो याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून जे काही शुल्क लावला जातो है ना, किंवा कर लावला जातो, त्याला टॅरिफ बॅरियर म्हणतात. जसं की इम्पोर्ट ड्युटी आहे, एक्सपोर्ट ड्युटी आहे, कस्टम ड्युटी आहे, बरोबर आहे, हे टॅरिफ बॅरियर झालं. बट यामध्ये कोटा जो आहे, कोटा सिस्टीम जी आहे, ही कोटा सिस्टीम म्हणजे आयात असेल किंवा निर्यात असेल त्याच्या प्रमाणावर घालण्यात आलेली मर्यादा म्हणजे कोटा असतं. ठीक आहे, मग यामध्ये कुठलाही कर लावला जात नाही, यामध्ये कुठलंही शुल्क लावलं जात नाही, त्यामुळे नॉन टॅरिफ बॅरियर मानला जातो. राईट, सो टॅरिफ बॅरियर, मॉनिटरी मेजर्स, एक्सचेंज कंट्रोल यापैकी एकही नाही, नॉन टॅरिफ बॅरियर हे कोटा सिस्टीमच्या संबंधित आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग आर बाइंडिंग ऑब्लिगेशन्स अंडर ट्रिप्स? ओके, ट्रिप्स ॲग्रीमेंट. ए, पेटंट प्रोटेक्शन फॉर ॲट लिस्ट 20 इयर्स, किमान 20 वर्षासाठी पेटंट संरक्षण. बी, कंपल्सरी लायसन्सिंग कंडिशन्स, सक्तीच्या परवानाच्या अटी. सी, प्रोहिबिशन ऑन पॅरल इम्पोर्ट्स. डी, इन्फोर्समेंट प्रोसिजर फॉर IP राईट्स. ई, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फ्रॉम डेव्हलप्ड टू डेव्हलपिंग नेशन्स. ओके, सो ऑप्शन्स आहेत ABE, BCD, ABD आणि ACE. राईट आन्सर आहे ऑप्शन सी, A, B आणि D. म्हणजे पेटंट प्रोटेक्शन फॉर ॲटलिस्ट 20 इयर्स, ठीक आहे, त्यानंतर कंपल्सरी लायसन्सिंग कंडिशन्स आणि तुमचा एन्फोर्समेंट प्रोसिजर फॉर IP राईट.
आता जो काही करार असतो त्या करारानुसार जर बघायला गेलं तर पेटंट प्रोटेक्शन जो आहे तो 20 वर्षापर्यंत असला पाहिजे असं सांगितलेलं असतं, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुमचा जो कंपल्सरी लायसन्सिंग कंडिशन आहे है ना, एका विशिष्ट परिस्थितीत जर सरकारला सक्तीचा परवाना देण्याची मुभा असेल किंवा आहे आहे सुद्धा, बरोबर आहे, परंतु त्यासाठी ठराविक अटी बंधनकारक नाहीयेत. ठीक आहे, सॉरी, बंधनकारक आहेत, आय मीन टू से. आलं लक्षात. त्यानंतर आहे तुमचा ऑप्शन डी, इन्फोर्समेंट प्रोसिजर है ना, बौद्धिक संपदा हक्काच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जे काही कोर्ट आहे म्हणजे न्यायालयीन किंवा प्रशासकीय, बरोबर आहे, याच्या ज्या उपाययोजना ठेवले जातात है ना, ते सदस्य राष्ट्रांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे हे डी सुद्धा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न बघा, नाफ्टावरती प्रश्न विचारलाय. काय विचारले? नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मध्ये कोणते कोणते देश समाविष्ट आहेत? बरोबर आहे. आता इथे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. इंडिया, चायना, जपान आहे, USA, कॅनडा, मेक्सिको आहे, UK, जर्मनी आणि फ्रान्स आहे, की ब्राझील, रशिया आणि चायना आहे, है ना. तर यापैकी आहे तुमचं ऑप्शन बी, USA, कॅनडा आणि तुमचं मेक्सिको. ओके. बघा, नाफ्टा जो आहे हे अमेरिकेमधलं मुख्य एक व्यापार करार आहे, ॲग्रीमेंट आहे. यामध्ये 3 देश सहभागी होते, जसे की US आहे, कॅनडा आहे आणि मेक्सिको आहे. ओके. नाफ्टा ही जी संघटना आहे किंवा हे जे ॲग्रीमेंट आहे याचा उद्देश काय होता, की जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्यामध्ये जो व्यापार होत आहे त्यामध्ये अडथळे कमी करणं, है ना. जे मेंबर कंट्रीजमध्ये व्यापार होतो, इंटरनॅशनल व्यापार होतो, त्यामध्ये जे काही अडथळे येत असतील ते अडथळे कमी करून आपल्याला एक ओपन किंवा एक मुक्त व्यापार करायचा आहे. त्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम हे नाफ्टा ॲग्रीमेंट करत होतं. ठीक आहे. तर यामध्ये USA, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मुख्य होते. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ॲग्रीमेंट्स इमर्ज डायरेक्टली फ्रॉम द उरुग्वे राउंड ऑफ ट्रेड नेगोशिएशन्स? ट्रिप्स, गॅट 1994 की गॅट्स अँड नाफ्टा? राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ABCD, म्हणजे फक्त हे 4. ठीक आहे. नाफ्टा जो आहे याच्यामध्ये येणार नाही, कारण हा प्रादेशिक करार आहे आणि तो उत्तर अमेरिकेमध्ये किंवा उत्तर अमेरिकेतील जे देश आहेत त्यांच्या दरम्यान स्वतंत्रपणे झालेला आहे. ठीक आहे, हो, हा इथे येणार नाही. पुढे, द एक्सचेंज रेट डिटरमाइंड बाय मार्केट फोर्सेस इज नोन ॲज. बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या शक्तींनी निश्चित होणाऱ्या विनिमय दराला काय म्हणतात? ए, फिक्स एक्सचेंज रेट, बी, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट, सी, मॅनेज्ड एक्सचेंज रेट, की डी, कंट्रोल्ड एक्सचेंज रेट? सो त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट. ओके. आता फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट जे आहे, लवचिक विनिमय दर. ओके. हे कसा विनिमय दर आहे, हे कसा एक्सचेंज रेट आहे, जो की बाजारामध्ये जे काही डिमांड होते किंवा बाजारामध्ये जे काही सप्लाय होतं, डिमांड अँड सप्लाय होतो, त्याच्या आधारावरती ठरत असतो. ओके. आता यामध्ये काय होतं, सरकार असेल किंवा जे काही मध्यवर्ती बँक आहेत हे डायरेक्टली दर निश्चित करत नाहीत, डायरेक्टली रेट फिक्स करत नाहीत, है ना. परकीय चलन आहे, परकीय चलनाची मागणी असेल, उपलब्धता असेल, यावर दर बदलत राहतो, यावरती चेंजेस होत राहणार. बट डायरेक्टली बँक आणि सरकार यामध्ये निश्चित करत नाही. ओके. फॉर एक्झाम्पल, जर अमेरिकन डॉलरची मागणी वाढली तर डॉलरचा विनिमय दर वाढू शकतो, असं त्याचा अर्थ आहे. राईट. सो इथे कशाने फिक्स होतं बघा, इथे फिक्स होतो तुमच्या डिमांड अँड सप्लायने. ओके. मार्केट फोर्सेस काय असतं, डिमांड अँड सप्लाय असतं, त्या फोर्सेसने डिटरमाइन होतं एक्सचेंज रेट. ओके. ट्रिप्स ॲग्रीमेंट इज ॲडमिनिस्टर्ड बाय विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन? ठीक आहे, UNCTAD आणि टॅड म्हणतात त्याला, IMF, WTO की WIPO? सो ऑब्व्हियसली मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, दॅट इज WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके. द वर्ल्ड बँक मेनली प्रोव्हाइड्स. ठीक आहे. जागतिक बँक जे आहे मुख्यतः काय पुरवते? अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन पत, दीर्घकालीन विकास सहाय्य की लष्करी मदत? तर वर्ल्ड बँक जे आहे ते मोस्टली लॉंग टर्म डेव्हलपमेंट असिस्टंट प्रोव्हाइड करते. ओके. दीर्घकालीन विकास सहाय्य. वर्ल्ड बँक ही जी संस्था आहे हे एक डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत, विकसनशील देश जे आहेत, त्यांना आर्थिक सामाजिक विकासासाठी एक लॉंग टर्म डेव्हलपमेंट असिस्टंट देत असते. ओके. आता जागतिक बँकमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात जे की त्या गोष्टींसाठी किंवा त्या क्षेत्रामध्ये ही जागतिक बँक मदत करते? तर त्यामध्ये एकतर आहे पायाभूत सुविधा, ओके, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, शिक्षण आहे,
आरोग्य आहे, गरिबी निर्मूलन आहे, ग्रामीण विकास आहे, या सर्व गोष्टीमध्ये मदत करत असते है ना. त्यामुळे मुख्य उद्देश कुठला आहे म्हटलं वर्ल्ड बँकचा, तर आर्थिक विकास आणि जीवनमान सुधारण्यासाठी मदत करणं. ठीक आहे. ट्रिम्स ॲग्रीमेंट प्रोहिबिट्स विच ऑफ द फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट मेजर्स. व्यापाराशी संबंधित गुंतवणूक उपाय करार जो आहे खालीलपैकी कोणत्या गुंतवणूक उपायावर बंदी घालतो. ए. निर्यात अनुदान, बी. स्थानिक घटक व्यापार अनिवार्य करण्यासारख्या कार्यप्रदर्शन अटी, सी. आयात शुल्क, की डी. पेटंटवरील निर्बंध. तर तो आहे ऑप्शन बी, परफॉर्मन्स रिक्वायरमेंट्स लाईक लोकल कंटेंट मॅन्डेट्स. पुढील प्रश्न आहे तुमचा फेमावरती. वॉज इनॅक्टेड इन इंडिया इन द इयर. भारतामध्ये फेमा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता. 1973, 85, 91 की 99. राईट आन्सर आहे 1999 मध्ये. ठीक आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट हे लक्षात ठेवा. काय आहे? फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. ठीक आहे. 1999 बरोबर आहे ना. तो सो हा जो फेमा आहे हा भारतामध्ये 1999 मध्ये लागू करण्यात आला होता. हा कायदा काय करतो? परकीय चलन व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापन बघतो, त्याच्यावरती नियंत्रण करतं आणि या गोष्टी सुलभ करतं है ना. यामध्ये सुलभता आणण्यासाठी काम करतं. ओके. आता फेरा ज्याला म्हणतो आपण फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट है ना. फेमाने काय केलं? अगोदर फेरा चालायचा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट हा कायदा होता, त्याला ओव्हरकम केलं, त्याला रिप्लेस केलं फेमाने. ठीक आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्टने. ओके. आता फेमाचे उद्दिष्टे पण लक्षात ठेवा, जसं की परकीय व्यापाराला प्रोत्साहन देणं झालं, परकीय चलन बाजारामध्ये व्यवस्थापन करणं है ना, सुरळीत करणं, या सर्व गोष्टी फेमाचं काम करतात. सॉरी, फेमा हे काम करत असतं. ओके, लक्षात राहू द्या. पुढे, which agreement ensures protection of copyrights, trademarks and patent in international trade. GATT, GATS, TRIPS की TRIPS. That is TRIPS. Okay. Under GATS, mode 4 of supply refers to. मगाशीच आपण पाहिलं. ठीक आहे. सो मगाशी जसं आपण पाहिलं तर याचा राईट आन्सर काय असू शकतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जो पहिला कमेंट येईल, जो पहिला राईट आन्सरचा कमेंट येईल त्याचं नाव मी नेक्स्ट सेशनमध्ये सांगेन आणि राईट आन्सर आणि एक्सप्लेनेशन पण नेक्स्ट सेशनमध्ये सांगणारच आहे. ठीक आहे. सो फटाफट आन्सर द्यायला सुरुवात करा. काय असेल या प्रश्नाचा राईट आन्सर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तुम्हाला एक्झामिनेशन बद्दल, सिलेबस बद्दल, आपल्या कोर्सेस बद्दल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये दे. ओके. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन. आणि विसरू नका, आजपासून आपली पेपर टू कॉमर्सची लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. बघा, लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला तुमचा सिलेबस संपूर्णरित्या कव्हर करता येणार आहे, कारण तुमचा सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये एक्सपर्टच्या थ्रू कव्हर केला जाणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह सेशन एखादा दिवस नाही अटेंड करता आला तर रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळेल, जेणेकरून तुम्हाला कंटिन्युअली स्टडी करता येईल है ना. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज नोट्स आहेत, फुल सिलेबस नोट्स आहेत, मॉक टेस्ट आहेत, PYQs विथ एक्सप्लेनेशन आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहेत, मॅरेथॉन सेशन असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर 1चा कंप्लीट कोर्स, पेपर 1ची बॅच सुद्धा तुम्हाला यात फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळे अजिबात उशीर करू नका, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, व्हॉट्सअप कॉल करा, काही केलं तरी चालेल. तुम्हाला बॅच जॉईन करून प्रिपरेशन करता येईल किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन करू शकता. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे? प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन सर्च करायचं, हा ॲप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअरमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्समध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. बाय नाव वरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील, जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल, स्टडी मटेरियल, सर्व गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.